मॅक्झिमम स्टुडंट्स पेपरमध्ये एक कॉमन मिस्टेक करतात. पेपर मिळाल्यानंतर लगेच ते पूर्ण पेपर वाचायला घेतात आणि असं करताना त्यांच्या लक्षात येते की पेपरमध्ये 2 or 3 क्वेश्चन्स असे आहेत ज्यांचे आन्सर्स त्यांनी कधी वाचलेले नसतील, और ते क्वेश्चनचे आन्सर्स त्यांना आठवत नसेल, और ते क्वेश्चन्स त्यांच्या ओळखीचे नसतील. त्यामुळे ते पॅनिक होतात, त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि याचा परिणाम बाकी क्वेश्चन्सवर होतो. जे येणारे क्वेश्चन्स होते त्यांचे सुद्धा आन्सर त्यांना आठवत नाही, और त्या क्वेश्चन मध्ये ते मिस्टेक करून ठेवतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की इतकं पॅनिक करायची गरज पण नव्हती, बिकॉज ते 2 or 3 क्वेश्चन्स इझिली ते ऑर मध्ये सोडू शकले असते. बट त्या टाइमला इतके पॅनिक झालेले असतात की त्यांना हे कळतच नाही. सो ही मिस्टेक जर तुम्हाला पेपरमध्ये करायची नसेल तर पेपर नेहमी स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतरच नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकाल.